मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं टिप स्किल फॉर रेग्युलेटिंग इमोशन्स. आज आपण जाणून घेणार आहोत वाईज माइंड बद्दल. छान वाटतं ना ऐकायला वाईज माइंड. सो वाईज माइंडमध्ये दोन प्रकारचे जे आपले माइंड्स चं वर्णन केलेलं आहे डीबीटी मध्ये. एक म्हणजे इमोशनल माइंड विच इज ड्रिव्हन बाय इमोशन्स, अँड सेकंड माइंड इज लॉजिकल माइंड विच इज ड्रिव्हन बाय रॅशनल थिंकिंग. सो या दोन्हीचं आपण एकत्रीकरण केल्यावर जे एक खूप छान माइंड तयार होतं त्याला म्हणतात वाईज माइंड. सो जितकं आपण हे वाईज माइंड ऍक्टिव्हेट ठेवू तेवढे आपले इमोशन्स रेग्युलेट होणार आहेत. आता हे करायचं कसं, तर माइंडफुलनेसनी. माइंडफुलनेसबद्दल तुम्ही नक्की वाचा, खूप व्हिडिओज ऐका आणि खूप टेक्निक्स माइंडफुलनेसच्या दिलेल्या आहेत. खूप सोपं उदाहरण सांगते की आपल्या आसपास कुठेतरी झाड आहे हां, तर थोडंसं लक्ष केंद्रित करायचं की त्या झाडाची पानं कशी आहेत, त्यांचा रंग काय आहे, त्याच्यावरच्या रेषा कशा दिसत आहेत, आणि याच्यामध्ये तुम्ही इतके एनग्रॉस होऊन जाता की बाकीच्या गोष्टी आपोआप साईडलाईन होतात आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन माइंडफुली त्याच्याकडे जातं. ही प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला वाईज माइंड ऍक्टिव्हेट करायला खूप मदत होते. सो नक्की ट्राय करा तुम्ही आणि मला सांगा की कसं तुमचा प्रयोग यशस्वी होतोय का. ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट टाइम आपण बघणार आहोत ते म्हणजे एक 5 फिंगर टेक्निक नावाचं स्किल. सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग.